जय हिंद, जय महाराष्ट्र. द स्टॉक सिलेक्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आपल्याला मंगळवारी अदानी ग्रीन एनर्जी या स्टॉकमध्ये एक मोठी ब्लॉक डील पाहायला मिळाली. तर फ्रान्समधील एक ऊर्जा क्षेत्रातील मोठी कंपनी आहे टोटल एनर्जीज. त्यांनी यातील 1.7% हिस्सेदारी जी आहे ती विक्री केलेली आहे. आता कॉस्टमध्ये बघायचं झालं तर जवळजवळ 2400 कोटीच्या आसपास याची कॉस्ट आहे. तर जेव्हा पण अशा मोठ्या प्रकारची ब्लॉक डील होते मित्रांनो, तेव्हा आपल्यासमोर काही प्रश्न उपस्थित राहतात. तर एवढी मोठी इन्स्टिट्यूट आहे ती यातून एक्झिट का करते आहे, काही इंटरनल निगेटिव्ह न्यूज आहे का, किंवा मॅनेजमेंटचे काही इश्यू चालू आहेत का. तर बघायचं झालं मित्रांनो, तर आता आपल्याकडे जी अपडेट आहे त्यानुसार ते कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह न्यूज नाही आहे. परंतु काही शक्यता अशा असतात की हे जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन असतात मित्रांनो, ते त्यांचे पोर्टफोलिओ असतात ते रोटेट करत असतात, किंवा काही त्यांचं रिबॅलन्सिंग देखील करत असतात, किंवा एखाद्या विशिष्ट व्हॅल्युएशनला स्टॉक गेल्यानंतर प्रॉफिट बुकिंग थोडी केली जाते. तर अशा प्रकारच्या कारणांमुळे ते एक्झिट करत असतात. ते मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे किंवा निगेटिव्ह न्यूज आहे असं काही नाही आहे. तर त्यामुळे आपण हा स्टॉक पिक केलेला आहे. आपण बघूया त्याचे फंडामेंटल्स कशा प्रकारचे आहेत, व्हॅल्युएशन ॲक्च्युअलमध्ये महाग आहेत की स्वस्त आहेत, कशा प्रकारचे आहेत, आणि सगळ्यात शेवटी आपण चार्ट स्ट्रक्चर देखील बघूया, कशा प्रकारचा चार्ट तयार झाला आहे, सपोर्ट कुठे आहेत, रेसिस्टन्स कुठे आहेत. तर ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळे आपली व्हिडिओ जी आहे ती शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आणि आपला चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर लवकर तो देखील सबस्क्राईब करून घ्या, कारण की जेव्हा पण असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. तर चला, फंडामेंटल्समध्ये आपले टोटल 10 मेट्रिक्स असतात. ते 10 मेट्रिक्स तुम्हाला आता स्क्रीनवर दिसले असतील. सेक्टर वाईज थोडे याच्यामध्ये तुम्हाला बदल पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो. तर रेटिंग कशा प्रकारे असेल शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला मी. 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात. 7 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं असतं. 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे आहेत ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे ज्यांचे फंडामेंटल्स वीक आहेत, कमकुवत आहेत, ज्यांच्यापासून आपण पूर्णपणे लांब राहत असतो. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे ROC, म्हणजेच कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो किती लागतो, 8 किंवा त्यापेक्षा जास्त, आणि ते आपल्याला 8.70 पाहायला मिळतो. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो पॉझिटिव्ह आहे. पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डरकडून घेतलेल्या पैशावरती किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला ते आपल्याला समजते. तो रेशो 12 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि इथे आपल्याला 14.6 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे डेट टू इक्विटी, म्हणजे कर्जाचे प्रमाण, कंपनीवरती कर्ज किती आहे ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो 3.5 किंवा त्यापेक्षा कमी लागतो. इथे आपल्याला 4.52 पाहायला मिळतो. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे. पुढे म्हणजे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजे कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे, त्याचा रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 1.38 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्ये जातो आहे. पुढे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, म्हणजेच कंपनीच्या टोटल रेव्हेन्यूमधून ऑपरेटिंग एक्सपेन्सेस वजा करता कंपनीच्या किती प्रॉफिट राहतो ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो 30 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपला 73.9 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजे कंपनीचा प्रॉफिट खऱ्या कॅश इनफ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का नाही ते आपल्याला समजते. तो रेशो 4 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 5 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे फ्री कॅश फ्लो कन्सिस्टन्सी, म्हणजे कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो कमवते का नाही, कंपनीच्या हातात कॅश राहते का नाही ते आपल्या याच्यातून समजते. तो रेशो 2 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपला 3 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियल स्टेबल आहे की बँक्रप्सी आहे. आता फायनान्शियल स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीच्या फायनान्शियल मोजण्यासाठी एक पॅरामीटर्स असतात, त्यांची एक वर्गवारी केली आहे, ते ॲव्हरेज काढला जातो. त्याला झेड स्कोर असं नाव दिलं आहे. त्याच्यातून आपल्याला समजतं की कंपनी खरोखर फायनान्शियली स्ट्रॉंग आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालले. त्याचे संकेत आपल्याला पहिलेच याच्या माध्यमातून समजतात. तो रेशो 1.8 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला 2.57 पाहायला मिळतो. त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केली असते, आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्या प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे. इथे जर आपण पाहिलं तर काही त्यांचे शेअर जे आहेत ते प्लेज पाहायला मिळत आहेत. इथे बघा, ओव्हरऑल त्यांची होल्डिंग आहे 51.10, आणि त्यातली 21.03%ची होल्डिंग जी आहे ती त्यांनी गिरवी ठेवली, म्हणजे प्लेज ठेवले, तेवढ्यावर त्यांनी कर्ज घेतले. त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो निगेटिव्हमध्ये जातो आहे. पुढे CAGR, कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट, याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 10 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो. इथे आपल्याला जवळजवळ 127 पाहायला मिळतं मित्रांनो. त्यामुळे हा पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे. आता जी ओव्हरऑल रेटिंग बघितली तर 7ची रेटिंग आली, म्हणजे स्टॉक जो आहे तो ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. म्हणजेच काय करायचं, आपला हा स्टॉक वॉचलिस्टमध्ये ठेवायचा आहे. अजून येणारे क्वार्टरली त्यांचे रिझल्ट्स आहेत ते लक्ष ठेवायचं, कशा प्रकारे रिझल्ट त्यांचे येत आहेत. रिझल्ट चांगले आले, इथं आकडेवारी चेंज झाली, तेव्हाच आपण या स्टॉकमध्ये ॲज अ इन्व्हेस्टमेंट म्हणून तुम्ही थोडासा विचार करू शकता. तोपर्यंत फक्त तुम्हाला फक्त वॉच करायचं आहे. आता हे झाले फंडामेंटल्स. आता आपण त्याची व्हॅल्युएशन बघूया, ज्यातून आपल्याला समजेल की आजच्या डेटला ज्या प्राईसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे. त्याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिले पाहतो ते म्हणजे प्राईस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री पीच्या आसपास लागतो. इंडस्ट्रीचा पी इथं पाहायला मिळतो 25.6, आणि स्टॉकचा पी आहे 75.4. खूपच महाग पाहायला मिळतो मित्रांनो इथे पी. त्यानंतर इबिटा ह्याच्यातमध्ये पाहिजे, इबिटा देखील 22.9 आहे, इबिटा देखील खूप जास्त आहे. पेग रेशो 1च्या आतमध्ये पाहिजे, आणि पेग रेशो 1.34 आहे, थोडासा जास्त आहे.
आणि PB रेशो 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे आणि PB रेशो इथं 8.49 पाहायला मिळतं. PB रेशो देखील जास्त आहे. ओव्हरऑल व्हॅल्युएशन बघता मित्रांनो, व्हॅल्युएशन खूप महाग पाहायला मिळत आहेत. म्हणजे स्टॉक जो आहे आजच्या डेटला ज्या प्राईजला ट्रेड करतोय खूप महाग आहे. आणि याच कारणामुळे असं असू शकतं की जे इन्स्टिट्यूटने त्यांचे जे प्रॉफिट बुकिंग केले ती हाय व्हॅल्युएशनमुळे केलेली असावी, ही एक शक्यता आहे मित्रांनो, कन्फर्मेशन नाही आहे. तर व्हॅल्युएशन महाग आहेत आणि स्टॉक ऑरेंज झोनमध्ये गेला आहे. आपलं ऑब्झर्वेशन करायचं आहे. आता आपण याचे चार्ट बघूया, चार्ट कशा प्रकारचा तयार झाला आहे. तर इथे तुमच्यासमोर आता या स्टॉकचा मंथली चार्ट ओपन केला आहे मी. त्याची थोडीशी आपण बॅक हिस्ट्री जर बघितली तर इथे 2020 नंतरून इथे एक मोठी अशी रॅली आपल्याला पाहायला मिळाली. एक हाय गेला होता 3050चा आणि तिथून आपल्याला एक करेक्शन पाहायला मिळाले. तर ही जी रॅली आली होती मित्रांनो 2020 पासून 2022 पर्यंत, या पिरियडमध्ये जवळजवळ 2000% आसपास रिटर्न जे आहेत ते इन्व्हेस्टर्सला कंपनीने मिळवून दिलेले आहेत. त्यानंतर इथे करेक्शन आले, करेक्शन त्यांनी इथं बाउन्स करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रिव्हियस एक रेसिस्टन्स बनला आहे, स्ट्रॉंग रेसिस्टन्स आहे मित्रांनो. तिथं सेलर्स ॲक्टिव्हिटी असल्या कारणाने तो ब्रेक करू शकले नाही आहेत. बघा इथे एकदा पहिल्यांदा अटेम्प्ट केला, पुन्हा स्टॉक थोडा कन्सोलिडेट झाला, सेकंड टाईम इथे अटेम्प्ट केला आणि थर्ड टाईम पुन्हा एकदा इथे अटेम्प्ट केला आहे, परंतु तो ब्रेक करू शकला नाही. पुन्हा सेलर्स ॲक्टिव्हेट झालेत आणि स्टॉक जो आहे तो खालच्या साईडला घेऊन आला आपल्याला पाहायला मिळतात. आणि खाली एक फेज बनला आहे, त्या फेजमध्ये खूपदा आपल्याला प्राईस जी आहे ती कन्सोलिडेट होताना पाहायला मिळाले. तो झोन आपण टाकून घेऊया. बघा हा एक फेज आहे मित्रांनो, त्या फेजमध्ये जास्त करून आपला स्टॉक जो तो कन्सोलिडेट होताना पाहायला मिळाला आहे. स्टार्टिंगला 2020 ते 2021 या एक वर्षभरामध्ये एकाच फेजमध्ये स्टॉक कन्सोलिडेट करत होता. तो ब्रेक केला, एक हाय क्रिएट केला, त्यानंतर पुन्हा सेलर्स ॲक्टिव्हेट झाले, करेक्शन आलं आणि आपला इथे फॉल पाहायला मिळाला. पुन्हा इथे थोडा त्याच झोनमध्ये कन्सोलिडेट केला स्टॉक आणि वरती जाऊन इथे हा जो प्रिव्हियस रेसिस्टन्स तो ब्रेक करायचा प्रयत्न केला, ब्रेक झाला नाही आणि पुन्हा स्टॉक खाली आला आणि पुन्हा त्याच फेजमध्ये आपल्याला आता कन्सोलिडेट होताना पाहायला मिळते. तर जोपर्यंत आता ही जी ट्रेंड आपण टाकले 2193च्या आसपास त्याच्यावरती क्लोजिंग आपल्याला चांगली मिळत नाही, तोपर्यंत याच्यामध्ये आपल्याला वरच्या साईडला मोठा मोमेंटम पाहायला मिळणार नाही आहे. आता नियरेस्ट जर आपण रेसिस्टन्स बघायचं झालं तर आपण डेली चार्टवर जाऊन बघूया. तर इथे आपल्याला पहिला रेसिस्टन्स पाहायला मिळतो आहे, नियर बाय रेसिस्टन्स जो आहे तो 1465च्या आसपास आहे. सेकंड रेसिस्टन्स इथे पाहायला मिळतो आहे एक 1726च्या आसपास आणि त्यानंतर वरती जो पुढचा नेक्स्ट रेसिस्टन्स आहे तो आहे 2169च्या आसपास. तर हे रेसिस्टन्स आपण जे टाकले त्याचं तुम्ही टार्गेट म्हणून स्टडी करू शकता. आणि समजा इथून आपल्याला करेक्शन पाहायला मिळालं तर नियरेस्ट त्याचा सपोर्ट असणार आहे एक 757च्या आसपास आणि तो देखील जर ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो आपल्याला इथे 429च्या आसपास पाहायला मिळते. तर अशा प्रकारचे सपोर्ट रेसिस्टन्स पाहायला मिळतात मित्रांनो. तर ही जी माहिती मी तुम्हाला दिली मित्रांनो, हे कोणत्या प्रकारचं बाय आणि सेलचं रिकमेंडेशन नाही आहे, फक्त तुम्हाला ॲज अ स्टडी आणि एज्युकेशनल पर्पजसाठी माहिती दिली, हे फक्त तुमच्या लक्षात असू द्या. आणि तुम्हाला समजा कोणत्या स्टॉकबद्दल माहिती पाहिजे असेल, फंडामेंटल जाणून घ्यायचे असतील किंवा चार्ट समजून घ्यायचा असेल तर मला कमेंट करून सांगत चला, आम्ही नक्की त्या संदर्भात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करायला विसरू नका, कारण की जेव्हा पण आम्ही अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील आणि कोणते व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.